मंडळी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी आणि राज्यातील 29 महापालिकांचे कल कशा पद्धतीने समोर येत आहेत, आघाडी पिछाडी या ठिकाणी काय, हे आपण जाणून घेताय सतत न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवरती. अगदी सुटसुटीत अशी स्क्रीन आहे आणि प्रत्येक ठिकाणची म्हणजे 29 महापालिकांची जी आत्तापर्यंतची आकडेवारी आघाडी पिछाडीची ती मी आपल्यासमोर आणतोय. पण खास करून सगळ्यांचं लक्ष आहे ते पुण्यनगरी पुण्याकडे. पुण्यात इथे काय होणे, पुण्यातला प्रचार जो आहे तो जोरदार रंगलेला होता. दुसरीकडे होते भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासमोर होते अर्थातच शड्डू ठोकून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. दादा विरुद्ध अण्णाच्या या सगळ्या सामन्यामध्ये आतापर्यंत नेमकं काय घडतंय, म्हणजे त्यांच्या बाबतीत हे काय घडलेलं आहे आणि इतरही जी मंडळी जी होती म्हणजे युबीटी असेल, मनसे असेल, याच्यामध्ये देखील धक्कादायक पद्धतीने आघाडी पिछाडी काय ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्या सहकारी आपल्या बरोबर आहेत. काय पुण्याबद्दल काय सांगते? त्या पुण्याचं लक्ष जे सुरू आहे, पुण्याचं लक्ष आहे की भाजपकडे. भाजपचा जो बालेकिल्ला मानला जातो प्रभाग क्रमांक 25, त्या प्रभाग क्रमांक 25 हा बापटांचा बालेकिल्ला मानला जातो. तर त्या बापटांच्या बालेकिल्ल्यामध्ये स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित हे चौघेही जण सध्या आघाडीवर दिसतात. ते म्हणजे भाजप त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचं वर्चस्व कायम ठरण्यात कदाचित यशस्वी ठरू शकतात. परत आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये भाजपला आत्तापर्यंत 39 जागांची आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे. तर अजून विरोधी पक्षांनी कुठेही खातं उघडलेलं नाहीये. तर थोडक्यात बघायचं झालं तर पुण्यामध्ये आपल्याला थेट अजित पवार आणि भाजप अशी लढत बघायला मिळते. वरती कोणाचा झेंडा असेल, कोण सत्ता प्रस्थापित करतंय, कोण असेल पुण्यातल्या महापालिकेच्या सत्तेचा कारभारी, हे खरं तर दुपारपर्यंत जवळपास निश्चित होईल. पण भाजपची आघाडी दिसते. पण धक्कादायक पद्धतीने पुण्यातले असे काही नेते आहेत जे खरं तर विरोधी बाकावरती म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाकेवरती म्हणा सगळ्यांच्या लक्षात राहणारे, सगळ्यांच्या चर्चेत असणारे आहेत. असे वसंत मोरे असतील, त्यांचा मुलगा असेल, आबा बागुल असेल, ही सगळी मंडळी जी आहेत ती आघाडी पिछाडी त्यांची होताना दिसते. चला पुन्हा एकदा सांगतो, पुण्यातली लढत दादा विरुद्ध अण्णा यामध्ये कोण कोणाला कशा पद्धतीने मात देतंय, कोणाची आघाडी होते, कोणाची पिछाडी होते, हे आपण न्यूज 18 मराठीवरती जाणून घेत राहू. त्यातलं प्रत्येक अपडेट